नमस्कार मित्रांनो, मी किरण. सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा असणार आहे, त्याच्यामुळे पार्ट्समध्ये पडेल. जे पण यूट्यूबला बघतील त्यांना हा मोठा व्हिडिओ मिळेल बघायला, आणि जे पण इंस्टाग्रामवर असतील त्यांना हा 1-1 मिनिटाच्या पार्टमध्ये तुम्हाला स्वाईप करायचं आहे, तेव्हा तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघता येईल. तर हा व्हिडिओ चिलिंगबद्दल आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा मला मेसेज आला, फोन येतो आहे की सर गडावरती चिलिंग दिसते. मागे जी आपल्या 10-15 दिवसापूर्वी जी थंडीची लाट आली होती त्याच्यामुळे भरपूर शेतकऱ्यांच्या प्लॉटवर चिलिंग आले. अगदी सर्रास, म्हणजे जवळजवळ 70-80% शेतकरी तर असं म्हणतात की प्लॉटवरती भरपूर चिलिंग आले. तर काय करावं, शेतकरी बरेच डिप्रेशनमध्ये गेलेत. तर त्याच विषयाला आज हात घालून मी काही मुद्दे मांडतोय. बघा, तुम्हाला पटले तर बघा. सर्वप्रथम चिलिंग कशी येते, पुन्हा आल्यानंतर काय करायचं, किंवा काय करू शकतो, किंवा काहीच करायचं नाही, किंवा येऊ नये म्हणून काय करायचं, किंवा त्याच्यासाठी काही काही गोष्टी आहेत, तर त्या सर्वप्रथम मी मांडतो तुमच्यासमोर. बघा, ज्या पण शेतकऱ्यांच्या प्लॉटवर चिलिंग आले त्यांनी एकतर घाबरू नका. भरपूर शेतकरी डिप्रेशनमध्ये गेले होते. घाबरायचं काहीच कारण नाही, कारण की चिलिंग फक्त आपल्या एकट्याच्याच प्लॉटवर येत नाही आहे. ही एक नॅचरल डिझास्टर, जसं की नैसर्गिक आपत्ती म्हणतो आपण. तर ही एक नैसर्गिकच आपत्ती आहे, आणि याला चॅलेंज करू शकत नाही आपण आल्यानंतर. फॉर एक्झाम्पल, नैसर्गिक आपत्ती कशी असते बघा. प्लॉट आपला वाऱ्या कावदानाने पडतो, आणि मग आपण असं म्हणू शकत नाही की प्लॉट पडल्यानंतर आपण कुठला स्प्रे घेऊ जेणेकरून आपला प्लॉट पडायचा वाचेल, किंवा आपलं जे झालेलं नुकसान आहे ते रिकवर होईल. तर ते तरी खूप हानिकारक आहे जेव्हा प्लॉट पडतो तेव्हा. पण चिलिंगपासून एवढा काय परिणाम किंवा एवढं काय नुकसान होणार नाही आहे. चिलिंग इफेक्ट काय आहे बघा. हे जे केळ आहे, ही जी केळी दिसते तुम्हाला, आपल्या स्किनला जसे छोटे छोटे होल असतात तसे या केळीच्या सालीला पण छोटे छोटे होल असतात. आणि माझं काय चुकलं तर भरपूर तज्ज्ञ शेतकरी आहेत किंवा तज्ज्ञ माणसं आहेत, त्यांनी ते बरोबर आहे का नाही ते सांगावं. तर मला जेवढं काय कळतं आहे मी तेवढं तुम्हाला तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तिला होल असतात, आणि जास्त थंडीमुळे काय होतं आहे, त्या होलमधलं पाणी गोठतं, किंवा तिथल्या ज्या पेशी आहेत त्या मर पावतात जेव्हा टेम्परेचर अगदी केळी बघा अगदी 15-16 डिग्रीपासून ते 40 डिग्रीपर्यंत जेवढं टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये खूप चांगली वाढते. आणि जेव्हा टेम्परेचर खूप डाऊन होतं, अगदी 12-13-10 डिग्रीपर्यंत येतं, तेव्हा आपला तो चिलिंग इफेक्ट दिसतो. आणि तो फक्त तिथं केळीच्या सालीला थंडी लागल्यामुळे होतं आहे, का बाकीचं रूटमध्ये पण प्रॉब्लेम, डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर तो चिलिंग इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो आहे. तर ते जे होल आहेत त्या होलमध्ये जेव्हा तिथले जे पेशी मरतात, आणि त्या पेशी मेल्यामुळे ब्राऊन कलर होतो त्यांचा, आणि ब्राऊन कलर किंवा मेल्यानंतर ते डेड होतात, आणि जो आपल्याला असा व्हाईटिश किंवा ग्रीनिश कलर जो आहे तो तिथे दिसत नाही. जेव्हा आपण साल सोलतो तेव्हा तिथे असे रेड 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 किंवा चॉकलेटी असे डॉट दिसतात. आणि ती जेव्हा केळी आपण पिकवतो तेव्हा हळदी पिवळा कलर येत नाही त्याला, किंवा गोल्डन येलो जो कलर आपण म्हणतो तो येत नाही, आणि असा हिरवट कलर राहतो. केळी बाकीचा केळीच्या टेस्टमध्ये वगैरे किंवा त्याच्या बाकीच्या गोष्टीमध्ये ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये काही चेंज होत नाही आहे. फक्त कलर येताना तो प्रॉपर पिवळा येत नाही. आणि आपल्याला माहिती आहे जे पण आपण खातो ते सर्वप्रथम अगोदर आपण डोळ्याने खातो, आणि त्याच्यानंतर त्याचा आस्वाद घेतो. तर ते डोळ्याने दिसायला, किंवा आपणच असं सांगितलं आहे की पिवळी चुटूक केळी मिळेल तुम्हाला खायला, पण त्याचा तो कलर येत नाही, आणि त्याच्यामुळे रेट थोडे पाडले जातात. बघा, आता 20 रुपये रेट चालू आहे, कुठे 22, 23, 24 चालू आहे. तर चिलिंगच्या केळीला 1-2 रुपये रेट कमी दिला जाऊ शकतो, म्हणजे 17-18 रुपयांनी केळी जाऊ शकते. जर कुठे 24 रुपये रेट असेल तर तिथे तो रेट 20 रुपये दिला जाऊ शकतो. तर हा रेट खूप चांगला आहे. बघा, जेव्हा आपण उन्हाळ्यात केळी हार्वेस्टिंगला येते, जून जुलै ऑगस्टमध्ये, किंवा मे जूनमध्ये, तेव्हा मार्केटमध्ये कोण कोण असतं आहे, आंबा असतो, कलिंगड असतं आहे, खरबूज असतं आहे, त्याच्यानंतर द्राक्ष असते, आणि त्याच्यात आपली केळी असते. अगदी केळी तुम्ही सोन्यापेक्षा जास्त जरी पिवळी झाली तरी तिथे आपल्याला रेट मिळत नाही. रेट अगदी 12-13-10 रुपयांनी केळी विकली जाते. मग
ती 12-13ने एकदम टॉपची केळी विकण्यापेक्षा ही चिलिंगमधली केळी 18 रुपयाने विकलेली कधी पण चांगली, जर त्या प्रकारे आपण बघण्याचा प्रयत्न केला तर. त्याच्यानंतर म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी घाबरायचं कारण नाही. आपल्याला रेट चांगले मिळतात आणि चिलिंग हा इफेक्ट काय आपल्या फक्त केळीवरच येत नाही. आणि काय होतं आहे, आज आपण बघा रेड बनाना बद्दल ऐकतोय, त्याच्यानंतर ब्ल्यू जावाबद्दल ऐकतोय. तसं आपण असं म्हणू शकतो ना की बघा वर्षातून 2च महिने तुम्हाला हिरवी केळी खायला मिळेल, पिवळीच्या ऐवजी हिरवी खायला मिळेल, बाकीचं ती गोडच लागेल, त्याच्यात तीच कॅरेक्टरिस्टिक असतात. म्हणजे काय आपणच इतकं सैरभैर होऊन जातोय किंवा आपणच इतका त्याचा आवाभाव बोबाटा करतोय की पुढच्या माणसांना रेट पाडायला आणि आपल्याला मॉरली डाऊन करायला चान्स भेटतोय. तर तसं काय नाही, आपण ही गोष्ट नॉर्मलाइज केली पाहिजे. चिलिंग हा इफेक्ट हो थंडी कमी झाल्यावर येते आणि तो नॉर्मलाइज झाला पाहिजे, म्हणजे हे कॉमन झालं पाहिजे. जसं की बघा गावरान आंबे, आपण आंबा म्हणलं की पिवळा चटूक आंबा असतो, पण बऱ्याचशा अशा गावरान जाती आहेत आंबा तर खायला त्याला तोडच नसते, त्याच्या टेस्टला कुठलाच आंबा बाकीचा म्हणजे चॅलेंज करू शकत नाही, पण तो पिकल्यानंतर हिरवाच असतो. मग दुसरा काय फरक पडतो का? नाही, कारण की ती गोष्ट नॉर्मलाइज झाली आपल्यात की ठीक आहे हे आंब्याचा कलर हिरवाच राहतो पिकल्यानंतर. तसंच आहे, आपण ही गोष्ट नॉर्मलाइज करायला पाहिजे. त्याच्यानंतर चिलिंग येऊ नये म्हणून एकतर हे होतं आतापर्यंत ज्यांच्या प्लॉटवर चिलिंग आले, घाबरायचं कारण नाही. फक्त आपल्याच एकट्याच्या प्लॉटवर चिलिंग येत नाही. अधिक चिलिंगमध्ये जेव्हा चिलिंग असते तेव्हा आपल्यावर मार्केटमध्ये कोण आहे? केळी बरोबर. बघा आता चिलिंगचे प्लॉट हार्वेस्टिंगला चालू असतील किंवा चालू होतील, आज मार्केटमध्ये कोण आहे आपल्याकडे? म्हणजे मार्केटमध्ये दुसरे फळं कुठले आहेत? आंबा नाही, कलिंगड नाही, खरबूज नाही किंवा द्राक्ष नाही, डाळिंबही असेल पण एकदम थोड्या प्रमाणात. मग आज केळीच आहे. त्याच्यामुळे केळी खाण्याशिवाय तर पर्याय नाही. दुसरं काय, पिवळ्या केळीपेक्षा थोडे हिरवा कलर असलेली केळी खावा ना, दुसरा काय प्रॉब्लेम नाही, किंवा खातील लोक. त्याच्यामुळे की बाबा असंही नाही की आपल्याला कोण विचारतंय का नाही, तर विचारणारे लोक आहेत. फक्त नॉर्मली आपल्याला रेट कमी भेटू शकतात, कारण की एस्थेटिकली थोडं ते बरोबर दिसणार नाही केळी पिकल्यानंतर. आणि माल हार्वेस्ट होईल भ्यायचं कारण नाही. बाकी कारण की आपल्यावर ज्या चिलिंगची केळी असते तेव्हा मार्केटमध्ये दुसरं कोणीच नसते, म्हणजे केळीच असते. पुन्हा चिलिंग येऊ नये म्हणून भरपूर लोक भरपूर गोष्टी सांगतात. त्यातल्या काही गोष्टी म्हणजे बघा चिलिंग हा इफेक्ट फक्त केळीला त्या गडाला थंडी लागल्यामुळेच होत नाही, तर आपली रूट थंडीमध्ये काय होतं, न्यूट्रिशन अपटेक पण कमी होतं, तर मग रूट डेव्हलपमेंट पण थोडी कमी होते. मग त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर रूट डेव्हलपमेंट चालू राहील, मुळी कशी फ्रेश राहील, कशी ती चालू राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अधिक आता समजा फॉर एक्झाम्पल हा आमचा प्लॉट 4 ते 5 एकराचा आहे, तर मग कोणी म्हणतं गाजर गवत लावा, शेवरी लावा, किंवा पूर्ण जे नेटचं कापड आहे त्यांनी पूर्ण बाग कवर करा साईडनं, जवळजवळ 5 ते 6 फुटाची नेट लावून, जेणेकरून जी थंडीचे वारे आहेत ते अचानक आपल्या प्लॉटमध्ये घुसणार नाहीत, जास्त थंडी प्लॉटला लागणार नाही. ते एक झालं. त्याच्यानंतर बॅगिंग करा, प्लॅस्टिकची जे बॅगिंग असते ती बॅगिंग करा, त्याच्यामुळे पण घडाला थंडी लागणार नाही. पण फक्त बॅगिंगनीच किंवा साईडचं कवर टाकल्यामुळेच चिलिंग थांबेल का, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. अधिक संध्याकाळी पाणी सोडायचं, म्हणजे थोडी जे पाण्यातली हीट असते, म्हणजे आपल्या विहिरीतलं, ट्यूबवेलमधलं किंवा बोरवेल, म्हणजेच बोरवेल याच्यातलं जे पाणी असतं त्यात हीट असते, थोडं पाणी गरम असतं, जेणेकरून रूट डेव्हलपमेंट आहे ती थोडी प्रॉपर होईल, ती थोडी बूस्ट होईल. त्याच्यानंतर चुन्याची निवळी, जो कळीचा चुना, जो रॉ चुना भेटतो, अगदी खूप स्वस्तात भेटतो आपल्याला, अगदी 20, 25, 30, 35, 50 रुपयाच्या आत किलो असा भेटतो. तर तुम्ही एक 5-6 दिवसातून एकदा त्या 2-3 किलो चुना पर एकरी त्याची निवळी सोडू शकता. त्याच्यानंतर गंधक किंवा सल्फर हे पण सोडू शकता. आणि बाकीचं म्हणजे ह्या गोष्टी आहेत जेणेकरून टेम्परेचर किंवा थोडं धूर करून पण प्लॉटमध्ये जागोजागी 5-6 ठिकाणी धूर केला जातो, आणि तिथेही टेम्परेचर मेंटेन करण्याचा, जे टेम्परेचर खूप डाऊन झालं आहे प्लॉटमध्ये ते थोडं रेज करण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून चिलिंगचा इफेक्ट जो आहे तो मिनिमाइज होईल, न्यूट्रलाइज होत नाही, म्हणजे पूर्णपणे कमी होत नाही. जो होणारा इफेक्ट आहे तो थोडा कमी होईल, इम्पॅक्ट त्याचा थोडा कमी होईल. ह्या गोष्टी झाल्या. जर चिलिंग आली असेल आणि
फक्त साईडला गाजर गवत लावलं आहे किंवा शेवरी लावलं आहे, गिनोगोल लावलं आहे किंवा फक्त बॅगिंगच केली आहे, फक्त तुम्ही संध्याकाळीच पाणी सोडताय किंवा फक्त जुन्याचीच निवडी सोडली किंवा फक्त सल्फरच सोडलं, तर ह्या एका एका गोष्टीने चिलिंग थांबणार नाही. एक तर ह्या सगळ्याच गोष्टी कराव्या लागतील तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल. पण मिळेल म्हणजे याची शाश्वतीच देऊ शकत नाही. एक तर हे नैसर्गिक आपत्ती आहे, त्याच्यामुळे याची शाश्वती मी तर देऊ शकत नाही. जर तुम्हाला कोणी देत असेल तर त्यांच्याकडून त्याची गॅरंटी घ्यावी. अधिक आपण हा खर्च पण बघितला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मी चिलिंगची केळी अशी नॉर्मल केळी 20 रुपयांनी जाते आणि चिलिंगची केळी आपली 18 रुपयाने जाते. फॉर एक्झाम्पल, आपल्या एकरात 30 टन माल निघाला तर 30 टनामागे आपलं 2 रुपयांचं नुकसान होणार आहे. तर 60,000 एवढं नुकसान झालं. मग तुम्हाला साईडनी शेडनेट लावायचं आहे, त्याच्यानंतर काही औषधं सोडायचे आहेत, बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. यांचा खर्च जर 30,000 होत असेल आणि आपलं 60,000 जे नुकसान होणार होतं ते 30,000वर येत असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. नाहीतर तुम्ही 60,000चा फायदा करायचा यायचा आणि इकडे तुम्ही लाखभर रुपये खर्च करायचा. म्हणजे चिलिंग होऊ नये म्हणून लाख रुपये खर्च करायचा आणि फायदा किती होणार आहे? 60,000चा. म्हणजे उलट आपण तोट्यात गेलो अजून 40,000नी. तर हाही अभ्यास करणं गरजेचं आहे. काही लोक अशा बेधुंद खर्च म्हणजे नाही झाली पाहिजे किंवा पण मग रेट मिळणार आहे का आपल्याला तितका, हेही बघितलं पाहिजे. मी इतक्या गोष्टी राबवल्या तर मला तितका रेट मिळेल का किंवा मार्केटमध्ये रेट दिला जातोय का. तर हे इकॉनॉमिक्स, हे अर्थ कारण किंवा जे पण केळीचं इकॉनॉमिक्स आहे, आपल्या खर्चाचं गणित आपल्यालाच ठरवायचं आहे. प्रत्येकाचा खर्च वेगवेगळा असतो, प्रत्येकाची प्लॉट डेव्हलपमेंट वेगवेगळे असते, प्रॅक्टिस वेगवेगळी असते. तर या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर जर कुठली कंपनी किंवा कोणी तुम्हाला म्हणत असेल की बघा, चिलिंग आल्यानंतर आमचं हे औषध फवारा, हे करा आणि ते करा. चिलिंग आल्यानंतर मला जेवढं कळतं, अगदी देव जरी आला तरी चिलिंग कमी होत नाही किंवा जे चिलिंगनी केळ खराब झालंय ते रिकवर होत नाही. कारण की तिथल्या पेशी मर पावल्यात, डेड पावल्यात आणि चिलिंग रिकवर होते. म्हणजे पुनर्जन्म तिथल्या पेशींचा. एकतर पेशी वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर केळी कोवळ्या असेल तर 6BA वगैरे जे काही स्प्रे किंवा पेशी विभाजनाचे जे औषधं आहेत ते सोडल्यानंतर किंवा त्याचा स्प्रे केल्यानंतर चिलिंग रिकवर नाही होणार, पेशी विभाजन जास्त होईल आणि जे आपल्याला खूप दाट दिसणार आहे. फॉर एक्झाम्पल, कोणी म्हणतं की 30% चिलिंग आहे, ते जे आपल्याला 25% दिसेल. कोणाकडे 50% चिलिंग आहे, तिचे आपल्याला 40 ते 45% दिसेल, पण चिलिंग राहीलच, चिलिंग रिकवर होणार नाही. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल किंवा जर त्यांच्या औषधांनी फरक पडत असेल तर आम्हाला कळवा, आपण सगळ्या शेतकऱ्यांना कळवू आणि त्या ऑर्गनायझेशनचा किंवा त्या माणसांचा आपण मोठा सत्कार घेऊ. त्यांना आपण काहीतरी विशेष आभार मानू त्यांचे. कारण की हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि याच्यावर जर आपला याच्यावर जर कोणी आपल्याला उपाय देत असेल तर आपण त्यांचं म्हणजे त्यांचे पाय धरले पाहिजेत. तर हे एक झालं. आणि बाकीचं हे सांगायचं आहे, आता थंडी नॉर्मल कमी झाले. ज्यांचे प्लॉट या स्थितीला आहेत, फॉर एक्झाम्पल आपला प्लॉट या स्थितीला आहे आणि याला आता चिलिंग आहे का, एकच मिनिट मी तुम्हाला केळ मोडून दाखवतो. बघा, या केळीला बघा, याच्या ज्या पेशी आहेत त्या सर्व पांढऱ्या आहेत आणि इथे कुठेही आपल्याला डेड पेशी दिसत नाही. तर या स्टेजच्या केळाला कुठलीही आता सध्या चिलिंग नाही आहे आमच्या ह्या प्लॉटला. तर मग या स्टेजच्या शेतकऱ्यांनी हेच करायचं आहे की एकतर म्हणजे पाणी संध्याकाळी सोडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बाकीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मी मागे ज्या गोष्टी सांगितल्यात त्या करायच्यात. अधिक मला वेगळं काय वाटतंय, बी किसान कंपनीचे जे बलराम सर आहेत, त्यांनी रिसर्च पेपर वाचलेत आणि आय थिंक ICARच्या जे प्रोफेसर आहेत, जे रिसर्च सेंटर आहे इंडियाचं, त्यांच्यातही काही शास्त्रज्ञांनी असं सांगितलं आहे की बघा, जेव्हा हिमालयात हे गेलेले असतात, साधू जातात बघा, जेव्हा हिमालयात साधू जातात किंवा आपण जातो तेव्हा आपण 2-3 जॅकेट घालून जाऊ आणि तरी देखील आपल्याला थंडी वाजेल. पण जे साधू संत आहेत ते काय करतायत, ते एकतर राख
आपल्याला शरीराला लावतात किंवा मड किंवा चिखल आपल्या शरीराला लावतात आणि जे स्किनचे जे पोर्स आहेत ते बंद करतात, ते पूर्ण पॅक करतात. जेणेकरून मी जे तुम्हाला सांगितलं आपल्या या केळीच्या सालीला जे होल आहेत त्या होलमध्ये थंडी जाऊन तिथल्या पेशी मारतात. तर त्या जे साधू आहेत ते उघडे आहेत, पण त्यांनी स्किनचे पोर्स बंद केलेत, त्याच्यामुळे त्यांना थंडी वाजत नाही. तसंच जर आपण याच्यावरती मडचा स्प्रे किंवा मातीचा स्प्रे केला तर मग माती कुठली घ्यायची? माती आपल्या जमिनीतलीच घ्यायची का? नाही, कारण की आपण आपल्या जमिनीतल्या मातीला फर्टिलायझर टाकून दूषित केले, आपण स्वतः इथे खाऊ शकत नाही. त्याच्यानंतर मग कुठेतरी बांधाची जी आहे जिथे बरेच दिवस झालं फर्टिलायझर नाही टाकलेले किंवा कधीच फर्टिलायझर्स टाकलेले नाहीत, किंवा मोठं वडाचं झाड आहे, पिंपळाचं झाड आहे, किंवा जे पडीक रान आहे खूप दिवसाचं, तर तिथे एक 4 ते 5 फुटाचा खड्डा घ्यायचा आणि वरून खालतीपर्यंत माती काढायची 10 किलो एका बॅरलसाठी. बॅरलमध्ये ती 10 किलो माती भिजू घालायची. त्याच्यामध्ये बी किसान कंपनीचंच वायसिनोमॅटा हे प्रोडक्ट येतं. त्याच्यात गो अर्क आहे आणि सुक्रोज हे आहे. ते मिक्स करायचं, त्यांना 1 दिवस ठेवायचं जेणेकरून ते प्रॉपर मिक्स होईल, फर्मेंट होईल. आणि पुन्हा ते आपल्याला दुसऱ्या दिवशी 2 ते 3 वेळा कापडातून गाळून घ्यायचं आहे आणि त्याचा स्प्रे याच्या केळीवरती करायचं आहे. आपल्याला आठवड्यातून एक स्प्रे केला आपण तर हे जे स्किनचे जे पोर आहेत ते त्या मातीमुळे ब्लॉक होतील आणि तिथे थंडी जाणार नाही आणि ते चिलिंगचं प्रमाण कमी होईल. आता त्यातही किती तथ्य आहे, म्हणजे मला हे प्रॅक्टिकल वाटतंय, जे विचार करू शकतात आपल्या बुद्धीने. बघा, जसं मी उदाहरण दिलं हिमालयातल्या साधूंचं, तसंच हे पण आहे. तर याच्यात जास्त प्रॅक्टिकॅलिटी वाटते दुसरी काही स्प्रे घेण्यापेक्षा. तर ह्याही गोष्टी तुम्ही राबवू शकता. बाकी ज्यांच्या प्लॉटवर चिलिंग आले त्यांनी काय घाबरू नका, हे नॉर्मलाइज करा. आपण जितकं नॉर्मलाइज करू तितक्या गोष्टी नॉर्मलाइज होतील. आपणच जर त्याचा बोबाटा केला की बाबा चिलिंग आले आणि आम्हाला आता रेटच कमी मिळणार, कशाला? असा प्रचार करा की जगात तुम्हाला वर्षातून 2 महिनेच फक्त हिरवी केळी खायला भेटेल. हा एक गमतीचा भाग झाला, पण ही नॉर्मलाइज गोष्ट झाली तरच आपण पुढे टिकू, नाहीतर सगळे आपल्याला खायलाच बसलेले आहेत. कुठलीही नॅचरल कॅलॅमिटी आली तर सर्वप्रथम शेतकरीच भोगतो आणि देशावर काय प्रॉब्लेम आला तर सर्वप्रथम जवानांनाच ते पुढे सामोरं जावं लागतं. तसं मी शेवटचा नारा देतो, जय जवान जय किसान. चला, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद.